नमस्कार. चला आज एका खूप छान गोष्टीच्या दुनियेत जाऊया. गोष्टीचं नाव आहे रोहनची जादुई टॉर्च आणि आनंदाची किल्ली. ऐकायलाच किती भारी वाटतंय नाही का? तर मग गोष्ट सुरू करण्याआधी एक प्रश्न विचारू इच्छितो. खरी जादू म्हणजे नक्की काय? ती कुठे सापडत असेल? याच प्रश्नाचं उत्तर कदाचित आपल्याला या गोष्टीतून मिळेल. चला पाहूया. तर गोष्टीचा हिरो आहे रोहन, एका लहानशा गावात राहणारा, थोडासा खोडकर पण मन मात्र खूप जिज्ञासू. त्याला नेहमीच नवीन काहीतरी शोधायचं असतं. आणि मग एके दिवशी काय होतं, रोहनला रस्त्यात एक जुनी पुराणी टॉर्च सापडते. म्हणजे अगदी साधीसुधी कोणीतरी फेकून दिलेली. पण ती टॉर्च खरंच तितकी सामान्य होती का? मग काय, खेळता खेळता नकळतपणे रोहनकडून त्या टॉर्चचं बटन दाबलं जातं आणि चमत्कार होतो. समोरची साधी भिंत चक्क एका जादूच्या दरवाजात बदलते. कल्पना करा जरा. आता एवढं सगळं झाल्यावर रोहन स्वतःला थांबवू शकेल का? अजिबात नाही. त्याची उत्सुकता शिगेला पोचते आणि तो त्या दरवाजातून आत पाऊल ठेवतो. एका नव्या अद्भुत प्रवासाची ही सुरुवात होती. आणि त्या दरवाजाच्या पलीकडे, अरे वा, एक असं जग होतं जे त्याने स्वप्नातही पाहिलं नसेल. इतकं सुंदर, इतकं अद्भुत, जिकडा तिकडे रंगच रंग. असं वाटत होतं जणू ती जादुई दुनिया त्याचीच वाट पाहत होती. हे जग, हे काही साधं जग नव्हतं. इथे चक्क फुलं बोलत होती. विचार करा, रंगीबेरंगी पक्षी गाणी गात होते आणि आकाशातले ढग ते सुद्धा हसून त्याचं स्वागत करत होते. सगळंच कसं एकदम स्वप्नवत. या जादुई दुनियेत रोहनने खूप काही पाहिलं, खूप काही अनुभवलं. पण त्याला एक अशी भेट मिळाली जी या सगळ्यांपेक्षा खूप खास होती. त्याच बोलणाऱ्या फुलांनी त्याला एक छोटीशी सोनेरी रंगाची किल्ली दिली. ती नुसती किल्ली नव्हती, जणू काही सूर्याचा एक तुकडा आज त्याच्या हातात आला होता, इतकी तेजस्वी. आणि त्या किल्लीवर काहीतरी लिहिलेलं होतं, फक्त काही शब्द. जिथे आनंद हरवतो तिथे हे उघड. किती खोल अर्थ होता या वाक्यात, नाही का? तर जादुई दुनियेतला प्रवास संपला, पण रोहनची खरी परीक्षा तर आता सुरू होणार होती. त्या किल्लीचं खरं रहस्य ते आता उलगडणार होतं. रोहन घरी परतला आणि इथलं वातावरण एकदम वेगळं होतं. त्याची आई खूप रागात होती. घरातली सगळी शांतता, सगळा आनंद जणू कुठेतरी हरवून गेला होता. आणि त्याच क्षणी रोहनला त्या किल्लीवरचे शब्द आठवले. तो काहीच बोलला नाही. त्याने फक्त ती सोनेरी किल्ली आपल्या हातात घट्ट पकडली. आणि मग एक वेगळीच जादू घडली. त्या किल्लीने कुठलाच दरवाजा उघडला नाही, पण आईच्या मनावरचं रागाचं कुलूप मात्र उघडलं. तिचा राग शांत झाला आणि तिच्या चेहऱ्यावर एक गोड हसू आलं. त्या दिवशी रोहनला एक खूप मोठा धडा मिळाला. त्याला कळलं होतं त्या टॉर्चचं आणि त्या सोनेरी किल्लीचं खरं रहस्य काय आहे ते. त्याला समजलं की खरी जादू कुठल्या टॉर्चमध्ये किंवा वस्तूंमध्ये नसते. ती असते आपल्या वागण्यात, आपल्या कृतींमध्ये आणि आपल्या मनात असलेल्या प्रेमात. हीच तर खरी जादू आहे. तर मग ही गोष्ट आपल्याला इथेच एका विचारावर सोडून जाते. रोहनला त्याच्या आनंदाची किल्ली सापडली, पण आपल्या प्रत्येकाच्या आनंदाची किल्ली ती काय असेल आणि कुठे सापडेल? नक्कीच विचार करण्यासारखा प्रश्न आहे.